लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उरले अवघे काही तास। देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता शिगेला। लोकसभा निवडणुकीच्या 60 टप्प्यात तब्बल 62.36% मतदान। या निवडणुकीच्या निमित्ताने देशामध्ये विश्वविक्रम घडला। या 60 टप्प्यात 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती। मतदान प्रक्रियेच्या काळात तब्बल 10,000 कोटींची रोख रक्कम जप्त केली असून 2019च्या तुलनेत ही रक्कम 3 पट अधिक। 68,000 मॉनिटरिंग टीम आणि सुरक्षा दल या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत होते। राजीव कुमार यांची माहिती। निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार मोदींसोबत जाणार, रवी राणांचा मोठा दावा। मोदींसोबत जाण्याबाबत ठाकरे परिवाराचं एकमत झाल्याचाही रवी राणा यांचा दावा। राणासारखे आपली भूमिका बदलतात, भाजप मागे ते सतत जाणाऱ्याला काय महत्त्व द्यायचं? रवी राणांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर। भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर, मनसेच्या अभिजित पानसेंना निरंजन डावखरेंचं आव्हान, तर मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरुद्ध अनिल परब अशी लढत। निवडणूक आयोगासंदर्भात लोकांच्या मनात शंका, निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड ब्रांच असल्यासारखं काम करतंय, संजय राऊतांचा आरोप। मोदींचं ध्यान, आचारसंहितेचं उल्लंघन, गृहमंत्री देशातील कलेक्टर्सना सूचना देत आहेत, हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन, संजय राऊत यांचा आरोप। आदळापट करून काय साध्य करणार? पंकजा मुंडेंचा बजरंग सोनावणेंना सवाल। आपलाही 5 वर्षांपूर्वी पराभव झाला होता, आपण हसत मुखाने तो पराभव स्वीकारला, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र, मतमोजणीच्या वेळी सावधानता बाळगण्याचं आवाहन। मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅटची पडताळणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रातून बाहेर न पडण्याचे आदेश। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसणार, महाविकास आघाडीला 35हून अधिक जागा मिळणार, विजय वडेट्टीवार यांना विश्वास। लोकसभा मतमोजणीपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा हेलिकॉप्टरनं पंढरपूर तुळजापूर दौरा, राज्यामध्ये महायुतीला 40हून अधिक जागा मिळणार, तर नगर जिल्ह्यातील 2 जागा महायुतीमध्ये मोठ्या फरकानं जिंकणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मोदींनी ध्यान केलं, मात्र ते जनतेचा उद्रेक शांत करू शकत नाहीत, त्यामुळे 4 जूनला भाजपचा पराभव होणारच। 295 ते 310 जागा जिंकून इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, सामनाच्या अग्रलेखातून दावा। खोटं ठरवल्यावर काय प्रायश्चित्त घेणार? राजकीय संन्यास घेणार का? सामनाच्या अग्रलेखावर आमदार राम कदम यांचं प्रत्युत्तर। लोकांची केलेली वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार? कदम यांचा सवाल। जनतेला सहानुभूतीपेक्षा विकास कामं महत्त्वाची, सहानुभूती फार काळ टिकत नाही, मतदार जो निर्णय देतील तो मान्य असेल, दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या गिरगाव परिसरातील गणेश भांडार इथं भाजपचे माजी आमदार अतुल शहा यांच्याकडून तब्बल 10,000 लाडूंची ऑर्डर, गरज पडल्यास उद्याही 10,000 लाडू बनवण्याची ऑर्डर दिली जाईल, अतुल शहा यांची घोषणा। शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त, प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी। शंकरवाडी ते दहिसर चेक नाका इथं सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत खासगी बसेस आणि अवघड वाहनांना प्रवेशबंदी। मुंबईच्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपमधील वाद समोर, मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। भिवंडी प्रशासनाच्या वतीनं मतमोजणी केंद्रावर पूर्ण तयारी, 550 कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार, कर्मचाऱ्यांकडून रंगीत तालीम करवून घेतली। कल्याण डोंबिवली लोकसभेसाठी 29 फेऱ्या आणि 14 टेबल्सवर मतमोजणी होणार। उद्याच्या मतमोजणीत अधिकाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी रंगीत तालीम। कल्याण मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी पूर्ण, डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलामध्ये उद्या होणार मतमोजणी, 84 टेबलवरती मतमोजणी होईल।
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित. अभिनेता अनु कपूर यांनी विश्वास व्यक्त केला. अनु कपूर यांनी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. धमक्या येत असल्यानं महिला कलाकार आणि निर्माता दिग्दर्शकांना सुरक्षा देण्याची मागणी केली. उद्या मतमोजणी ठिकाणी सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील उपस्थित राहणार. निकालाबाबत कोणतीही धाकधूक नाही, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी एकाच ठिकाणी मतमोजणी होणार. 27 फेऱ्यात मतमोजणी होईल. हातकणंगले लोकसभेसाठीचा विजय निश्चित. 50,000 ते 1 लाख मताधिक्यानं निवडून येणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचा दावा. एक्झिट पोल काहीही अंदाज सांगत असले तरी आपला विजय होणार याचा विश्वास. उद्या विजयाचा गुलाल उधळणार. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. कोल्हापूरची मतमोजणी रमणमाळातील शासकीय गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावाच्या शासकीय इमारतीत होणार. मावळ लोकसभेसाठी बालेवाडी इथं मतमोजणी होणार. 113 टेबलवर मतमोजणी पार पडणार. तर मतदारसंघनिहाय एकूण 1530 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त. साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात उद्या मतमोजणी होणार. भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत. निकालाआधी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे पूजा करण्यात व्यस्त. खैरेंनी घरातल्या देवाऱ्यांमध्ये पूजा केली. धाराशिवमध्ये मतमोजणीसाठी 500 पोलिसांचा बंदोबस्त. 1200 अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात. हिंगोलीमध्ये मतमोजणी केंद्रावर मोबाईलला परवानगी मिळणार नाही. हिंगोली लोकसभेची निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र यांची माहिती. लातूर लोकसभेच्या होणाऱ्या मतमोजणीसाठी 470 अधिकारी तर 850हून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात. 6 विधानसभा मतदारसंघांसाठी 84 टेबलवर 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार. जालना लोकसभेच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण. जालना शहरातील औद्योगिक परिसरातील शासनानं अधिग्रहित केलेल्या गोडाऊनवर मतमोजणी पार पडेल. परभणीत मतमोजणीची तयारी पूर्ण. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मतमोजणी होणार. 6 हॉलमध्ये मतमोजणी केली जाईल. जवळपास 450 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनीत राणांचं काम केलं. निकालाआधी रवी राणांचा मोठा दावा. तर नवनीत राणा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असाही विश्वास व्यक्त केला. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडणार. स्ट्रॉंग रूमपासून मतमोजणी केंद्रापर्यंत ईव्हीएम घेऊन जाण्यासाठी खास बंदिस्त गाडीची व्यवस्था. आपला एक्झिट पोलवर नाही तर एक्झॅक्ट पोलवर विश्वास. उद्या विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार. नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारव्हा मार्गावरच्या शासकीय धान्य गोदामात पार पडणार. एकूण 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार. मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त. 800 कर्मचारी मतमोजणी करणार. मतमोजणीआधी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे रुग्णसेवेत. महाविकास आघाडीच मुसंडी मारणार तर आपला विजय निश्चित. अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना विश्वास. कार्यकर्ता पदाधिकारी यांनी घेतलेली मेहनत यामुळे विजय निश्चित. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना विश्वास. मतमोजणीच्या आधी अकोल्याचे काँग्रेस उमेदवार अभय पाटील रुग्ण तपासणीत व्यस्त. देशात आणि अकोल्यात काँग्रेस आघाडीचा विजय निश्चित. अभय पाटील यांना विश्वास. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाऊ राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे यांचाही अपक्ष अर्ज. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच. मंत्री गिरीश महाजन यांचा दावा. तसंच काही उमेदवार बदलायला हवे होते मात्र तसं न झाल्यानं महायुतीच्या काही जागा कमी होऊ शकतात. महाजन यांच्याकडून चिंता व्यक्त. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ इथे मतमोजणी. 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. 21 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह जवळपास 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स. शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत.
निकालाआधीच शिर्डीमध्ये खासदार सुजय विखे पाटलांच्या विजयाचे बॅनर झळकले. फिक्स खासदार असा बॅनरवर उल्लेख. आपल्याला पूर्ण विश्वास की आपण निवडून येऊ. सिन्नरमधून 1 लाख मतांची लीड मिळेल. राजाभाऊ वाजेंनी विश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या धावपळीतही भास्कर भगरेंकडून शिकवणीचं काम सुरू. आपल्याला मतमोजणीची धाकधूक नाही, विजयाची खात्री. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची प्रतिक्रिया. धुळे लोकसभेच्या मतदानासाठी तयारी पूर्ण. एकूण 120 टेबल्सवरती 17 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार. नंदुरबार लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. 84 टेबलवर मतमोजणी होणार. 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोठणे परिसरात सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर्स. निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तटकरेंच्या विजयाचे बॅनर्स. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी MIDC मध्ये होणार. सध्या या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात. मतमोजणीच्या दिवशी रत्नागिरीमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी QR कोडची व्यवस्था. QR कोड स्कॅन केल्यानंतरच नेमून दिलेल्या ठिकाणांवरती जाता येणार. रत्नागिरी पोलिसांकडून एकूण 3 QR कोड्सची निर्मिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.